चारधामची पवित्र यात्रा अंतिम टप्प्यात आली होती. गंगोत्रीचा खळखळणारा प्रवाह, यमुनेत्रीचे शांत घाट, केदारनाथची बर्फाचित शिखरे आणि बद्रीनाथचे दिव्यत्व, प्रत्येक ठिकाणच्या आठवणी प्रवाशाच्या डोळ्यात अजूनही ताज्या होत्या. उत्तराखंडमधील पिथौरागडच्या उंचावरून उतरणारी बस आता हळूहळू दिल्लीला परतत होती. बसच्या आत एक खोल शांतता होती, ज्यामध्ये थकवा, समाधान आणि घरी परतण्याची चिंता या सर्वांनी मिळून एक वेगळ्याच प्रकारची नीरव शांतता निर्माण करत होती. रोहित पुढच्या सीटवर बसला होता. त्याचे डोळे मिटले होते, पण त्याचा चेहरा सांगत होता की त्याचे हृदय फक्त त्याच्या घराच्या उंबरठ्याला स्पर्श करू इच्छित होते. त्याच्या शेजारी त्याची पत्नी रीना बसली होती. चांगली सजूधजून, एकदम छान, पण नेहमीप्रमाणे शांत. मागच्या सीटवर रोहितचे आईवडील होते, लीलाजी आणि ओमप्रकाशजी, ज्यांच्या चेहऱ्यावर वयाच्या सुरकुत्या होत्या, पण त्यांच्या मनात प्रवासाचे समाधान आणि आध्यात्मिक शांतीचा एक लखलखाट होता. दिल्ली अजूनही सुमारे 400 किलोमीटर दूर होती आणि रात्रीचे 9 वाजले होते. मग बस जुन्या महामार्गाजवळील एका हॉटेलवर थांबली आणि गाडी थांबताच ड्रायव्हर म्हणाला, सर्व प्रवाशांनी लक्ष द्या. बस 45 मिनिटांसाठी इथे थांबेल. समोर एक हॉटेल आहे. ज्यांना जेवायचं आहे ते जेवू शकतात, पण कृपया वेळ लक्षात ठेवा. बसमधील प्रवासी एक एक करून उठू लागले. त्यातील बरेच लोक आळस देत होते. रीनाने हळुवारपणे तिचा पती रोहितच्या खांद्यावर हात ठेवला. उठ, चल जेवूया. रोहितने डोळे उघडले आणि म्हणाला, मला भूक नाहीये रीना, तू आई बाबांना घेऊन जा, मला आता झोपू दे. रीना हसली. ठीक आहे, मी आई आणि बाबांना घेऊन जाते. मग रीनाने तिच्या सासू आणि सासऱ्यांकडे पाहिले. दोघेही आपापल्या जागेवरून उठत होते. आई बाबा, चला जेवूया. लीलाजी म्हणाल्या, बाळा, रोहितलाही भूक लागली आहे का? रीना हसत म्हणाली, नाही आई, तो विश्रांती घेत आहे आणि तरीही मी त्याचे जेवण पॅक करून आणते, काळजी करू नका. चला तुम्ही सर्वजण, रीना हळू आवाजात म्हणाली आणि हळुवारपणे लीलाजींचा हात धरला. आई, थोडं सावकाश, पायऱ्या थोड्या उंच आहेत. लीलाजी हो ना म्हणत हसल्या, पण प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. जशी एखादी मुलगी आपल्या आईची काळजी घेते, तशी रीनाने तिचा हात घट्ट धरला. ओमप्रकाशजी खाली होते. ते आधीच बसमधून खाली उतरलेले होते. ते हॉटेलजवळील वॉशरूमकडे गेले. काही अंतरावर उभं राहून त्यांनी मागे वळून पाहिले. त्यांची सून रीना तिच्या सासूचा हात धरून हळूहळू बसमधून उतरत होती. हळूहळू आई, रीनाच्या आवाजात सभ्यता होती. दोघे हॉटेलच्या वरांड्यात पोहोचताच लीलाजींनी आजूबाजूला पाहिले. तुझे सासरे कुठे गेलेत? कुठे दिसेनात. तेवढ्यात ओमप्रकाशजी समोरून आले आणि हसत म्हणाले, घाबरू नकोस लीला, या वयात तुला सोडून मी कुठे जाईन. लीलाजींच्या ओठांवर हलके हास्य उमटले. ते हॉटेलच्या आत गेले आणि रीना एका टेबलवर त्यांच्या सोबत बसली. मग तिने वेटरला मेन्यू कार्ड आणण्याचा इशारा केला. हॉटेलमध्ये बरीच गर्दी होती, पण रीनाने तिच्या सासू सासऱ्यांच्यासाठी सर्वात स्वच्छ आणि हवेशीर टेबल निवडले होते. बाबा, तुम्हाला काय खायचे? रीनाने हसत विचारले. तेव्हा ओमप्रकाशजी म्हणाले, हे बघ बाळा, तुझ्या आईला नेहमीप्रमाणे फक्त साधी रोटीच खायला आवडेल आणि मला बटर पनीर. आता तू बघ तुला काय खायचं आहे ते. रीना हसत म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्यासाठी प्लेट लावते. आणि हो, आईनं रोटी साधीच चालेल ना? हो बाळा, फक्त 2 रोट्या आणि थोडी गोड ही घे, लीलाजी हळूच म्हणाली. रीना उठली आणि ऑर्डर देण्यासाठी काउंटरवर गेली. मागे बसलेले ओमप्रकाशजी आणि लीलाजी यांना आता थोडे आरामशीर वाटत होते. ते दोघे एकमेकांशी बोलू लागले. मग लीलाजींनी आजूबाजूला पाहिले आणि म्हणाले, बस किती वेळ थांबेल? सुटायची तर नाही ना? ओमप्रकाशजी म्हणाले, अरे ड्रायव्हरने आत्ताच सांगितलं आहे की बस इथे 45 मिनिटांसाठी थांबेल आणि मग आपल्या मुलगाही बसमध्ये आहे, काळजी करू नकोस. तिकडे रीना काउंटरच्या वेटरशी बोलत होती. हो, 2 प्लेट्स हवेत. एकात डाळ मखनी, साधी रोटी आणि दुसऱ्यात बटर पनीर. वेटरने ऑर्डर लिहून घेतली आणि म्हणाला, मॅडम 10 मिनिटे लागतील. ठीक आहे, रीना म्हणाली आणि तिने मागे वळून पाहिले. तेव्हा तिला दिसले की तिचे सासू आणि सासरे आरामात बसून बोलत होते. थोड्याच वेळात वेटरने 3 प्लेट्स आणल्या. दाल मखनी, बटर पनीर, रोटी आणि सोबत सॅलड. गरम जेवण पाहून ओमप्रकाशजी म्हणाले, अरे वा,
जेवण खूप चविष्ट दिसतंय आणि नाहीतरी मला खूप भूक लागली होती. हे ऐकून लीलाजी हसल्या आणि म्हणाल्या, हो, प्रवासादरम्यान जेवण आणखी चविष्ट लागते. तिघेही एकत्र जेवू लागले. रीना मध्येच तिच्या सासूच्या ताटात लक्ष देत राहिली. आई, रोट्या पुरेशा तर आहेत ना? नाही बाळा, सगळं ठीक आहे, लीलाजी प्रेमाने म्हणाली. रीनाने तिचे जेवण लवकर संपवले आणि मग ती तिच्या सासू आणि सासऱ्यांना म्हणाली, तुम्ही आरामात जेवा. मी त्यांच्यासाठी काहीतरी पॅक करून आणते. प्रवास अजून लांब आहे. जर त्यांना नंतर भूक लागली तर निदान ते जेवू तर शकतात. ओमप्रकाशजी म्हणाले, हो बाळा, तू एकदा पाहतेस का? नाहीतर बस निघून जाईल. रीना थोडीशी हसली आणि म्हणाली, नाही बाबा, अजून खूप वेळ आहे. मी सगळं सांभाळेन. तुम्ही सगळे आरामात जेवा. असं म्हणत रीना उठली आणि काउंटरकडे निघाली. ओमप्रकाशजींनी घड्याळाकडे एक नजर टाकली. अजून 15-20 मिनिटे तर असतील असा त्यांनी विचार केला. पण कदाचित नशिबाचे घड्याळ थोडे वेगाने चालत होते. रीना हळूहळू काउंटरकडे निघाली. तिने मागे वळून एकदा पाहिले तर लीलाजी त्यांच्या प्लेट्समधून हळूहळू घास घेत होत्या आणि ओमप्रकाशजी पाणी पित होते. दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य होते. काउंटरवर पोहोचताच ती वेटरला हळू आवाजात म्हणाली, भाऊ, एक प्लेट पॅक करता का? त्यात दाल मखनी आणि रोटी आणि थोडा रायताही. वेटरने ऑर्डर लिहून घेऊ लागला. इतक्याच बस ड्रायव्हर हॉटेलसमोर येऊन उभा राहिला. मग कंडक्टर दाराशी उभा राहून मोठ्याने ओरडला, सर्व प्रवासी कृपया आपापल्या जागी येऊन बसा. बस निघणार आहे. ड्रायव्हर बसकडे गेला आणि बस सुरू करताच रीना हातात पर्स घेऊन हॉटेलमधून पटकन बाहेर पडली आणि बसला जाताना पाहून ती पटकन त्यात चढली आणि मग दीर्घ श्वास घेत म्हणाली, देवाचे आभार, मी वेळेवर पोचली. नाहीतर बस निघून गेली असती. मग ती आली आणि तिच्या सीटवर बसली. थंडीतही तिचा चेहरा घामाने भिजला होता, पण तिच्या ओठांवर हलकेसे हास्य होते, जणू काही एखादे मोठे काम पूर्ण झाले आहे. बसचा दरवाजा बंद झाला आणि तिने वेग वाढवला. रीनाने एकदा खिडकीतून बाहेर पाहिले आणि मग तिला आराम मिळाला. तिच्या चेहऱ्यावर समाधान होते, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती आणि रोहित अजूनही तिच्या शेजारच्या सीटवर गाढ झोपलेला होता. त्याचे डोके खिडकीवर टेकले होते आणि त्याच्या डोळ्यावर झोपेची सावली होती. ती बस आता 2 वयस्कर सावल्या तिथेच सोडून धूळ उडवत बरेच वळणे मागे सोडत खूप दूर निघून आली होती. आणि इकडे रोहित, ज्याला त्याचे आईवडील आता बसमध्ये नाहीत याची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती. लीलाजी आणि ओमप्रकाशजी अजूनही हॉटेलच्या एका कोपऱ्यात आरामात बसले होते. त्यांच्या ताटांमध्ये अजूनही अन्न शिल्लक होते. लीलाजी हळूहळू जेवत होत्या, जणू प्रवासाच्या थकव्यासोबतच त्यांच्या हाताचा वेगही मंदावला होता. समोरून ओमप्रकाशजींनी समोरून नजर हटवत दुसरीकडे वळवले आणि घड्याळाकडे पाहिले आणि म्हणाले, लीला, सुनबाई कुठे आहे? ती अजून आलेली नाही आणि तू हे इतके हळूहळू खात आहेस. लवकर कर, नाहीतर आपली बस चुकेल. लीलाजींनी शांतपणे आणखी एक घास तोंडात घातला आणि म्हणाली, तुम्ही इतका विचार का करत असता? सुनबाईला तर येऊ द्या. आणि नाहीतरी ती आपल्याला न सांगता थोडीच निघून जाईल. तिला माहीत आहे की आपण इथे बसून जेवण करत आहोत. ओमप्रकाशजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, बोलत तर तुम्ही ठीक आहात, पण या बस ड्रायव्हर्सवर विश्वास ठेवता येणार नाही. ते स्वतःच्या मर्जीचे मालक असतात. असं करा, तुम्ही आता खाणं बंद करा. पुरे झालं. चला आता जाऊया. असं वाटतंय की सुनबाई अजूनही काउंटरवरच असावी. पतीचे म्हणणे ऐकून लीलाजी हळूच म्हणाली, हो, ती म्हणत होती की ती रोहितसाठी ही जेवण पॅक करून आणेल. ओमप्रकाशजी म्हणाले, चल लीला, पाहूयात सुनबाई कुठे राहिली. दोघेही हळूहळू हॉटेलच्या काउंटरकडे गेले. त्यांच्या नजरा त्यांच्या सुनेला शोधत होत्या. त्यांना आशा होती की रीना काही पावलांवर हातात एक पॅकेट घेऊन हसत उभी असलेली दिसेल. पण काउंटरवर पोहोचताच ते दोघेही थांबले. रीना काउंटरवर नव्हती. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. पहिले त्यांना आश्चर्य वाटले, नंतर हळूहळू ते आश्चर्य भीतीत बदलू लागले. रीना, ओमप्रकाशजींनी थोडे मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न केला, जणू ती कुठेतरी जवळच आहे. लीलाजी घाबरून इकडे तिकडे पाहू लागल्या. अरे, रीना कुठे गेली? ती आता तर इथेच होती. ओमप्रकाशजींना आता काहीतरी गडबड झाल्याचे वाटू लागले. थोडे पुढे सरकून त्यांनी काउंटरवर बसलेल्या मुलाला विचारले, बाळा, थोडं थांबतो का? काही वेळापूर्वी माझी सुनबाई इथं आली होती ना, निळ्या साडीत. ती इथे तुमच्या समोरच उभी होती. कुठे गेली?
मुलाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, बाबा, इथे खूप लोक येतात. पण हो, निळ्या साडीत एक बाई आल्या होत्या. त्यांनी जेवण पॅक करून घेतले होते, पण त्या थोड्या वेळापूर्वीच निघून गेल्या. ती गेली? ओमप्रकाशजींचा आवाज आता थरथर कापू लागला होता. आमच्याशिवाय? त्यांना क्षणभर काहीच समजले नाही. मग ते लीलाजींकडे वळाले आणि म्हणाले, लीला, लवकर चल, नाहीतर बस निघून जाईल. आणि मी जो विचार करत आहे तो खरा होऊ नये म्हणजे झालं. लीलाजी म्हणाल्या, अहो, तुम्ही एवढं का घाबरत आहात? रीनेला माहिती आहे ना की आपण इथे आहोत. मग बस आपल्याला सोडून कशी जाऊ शकते? पण ओमप्रकाशजींच्या डोळ्यातील भीती अधिकच गडद होत होती. लीला, आयुष्यात कधी कधी आपण कल्पनाही करू शकत नाही ते घडते. आणि जर असे काही घडले तर ते खूप वाईट होईल, खूप वाईट. ते लीलाजींना म्हणाले. त्यांनी लीलाजींचा हात धरला आणि पटकन हॉटेलच्या दाराकडे धावले. पण बस त्याच्या वेगापेक्षा खूप वेगवान होती, जी आता अनेक वळणे ओलांडून गेली होती. तिच्या 2 वयस्कर प्रवाशांना मागे सोडून बाहेर येताच त्याने आजूबाजूला पाहिले. हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर आता हलके धुके पसरले होते. काही अंतरावर आणखी 2-3 वाहने उभी होती. पण ती बस, ती निळी पांढरी बस आता तिथे नव्हती. ओमप्रकाशजींना श्वास अडखळू लागला. त्यांनी रस्त्याकडे डोळे विस्फारून पाहिले, पण बस कुठेच दिसत नव्हती. लीला, आपली बस कदाचित गेली असेल. तिचा आवाज दबला. लीलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती घाबरून म्हणाली, नाही, हे शक्य नाही. ते आपल्याला कसे सोडून जाऊ शकतात? तिचा आवाज मऊ होता, पण तो तुटणारा होता. ओमप्रकाशजींनी खिशातून मोबाईल काढला. नेटवर्क नव्हते. त्यांनी 2-3 वेळा मोबाईलवर केलं, पण स्क्रीनवर नो सिग्नल चमकत राहिला. इथे नेटवर्क पण नाहीये, ते चिडून म्हणाले. आणि मग एक दीर्घ श्वास घेतला. लीलाजी अजूनही रस्त्याकडे पाहत होत्या, डोळ्यात अश्रू, आणि एका आशेने त्या हळुवारपणे म्हणाल्या, कदाचित बस थोडी दूर उभी असेल, कदाचित बस बिघडली असेल, किंवा कदाचित रीना. पुरे झाले लीला. आता ओमप्रकाशजींचा आवाज बदलला होता. त्यांच्या डोळ्यात असह्यता नव्हती, संघर्षाचे चिन्ह होते. आता आपल्याला स्वतःसाठी विचार करावा लागेल. आता आपण फक्त दोघेच आहोत आणि आपल्याला स्वतःसाठी मार्ग काढावा लागेल. लीलाजी थरथरत्या हाताने बेंचचा आधार घेऊन बसली. आपण काय करू? तिने डोळ्यात अश्रू आणत विचारले. ओमप्रकाशजी तिच्या शेजारी बसले. तिचा हात धरला आणि म्हणाले, काळजी करू नकोस लीला. जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत तुला काहीही होऊ देणार नाही. एकदा आपल्याला रस्ता समजला की आपण नक्कीच घरी पोहोचू, जरी आपल्याला पायी जावे लागले तरी. दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते, जणू काही शतकानुशतके एकत्र चालणारे 2 प्रवासी, ज्यांना या वळणावर एकटे सोडले गेले होते, पण त्यांचे धाडस अजूनही जिवंत होते. परत हॉटेलच्या काउंटरवर पोहोचल्यावर ओमप्रकाशजी म्हणाले, बाळा, आमची बस निघून गेली आहे आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नाहीये. आम्हाला फोन करून द्याल का? आमचा मुलगाही त्याच बसमध्ये आहे. काउंटरवरील मुलगा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला आणि मग म्हणाला, अरे, बस निघून गेली का? तुम्ही बसा बाबा. हो, मी फोन करतो. हा घ्या, लँडलाईन आहे. ओमप्रकाशजींनी पटकन नंबर डायल केला. 1दा, नंतर 2दा, पण प्रत्येक वेळी उत्तर एकच होते, या नंबरशी संपर्क नाही होऊ शकत. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा. त्यांनी रिसिव्हर हळूच खाली ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावरील काळजीच्या रेषा अधिकच खोल होत गेल्या. लागत नाही आहे. वारंवार हेच सांगत आहे की संपर्क होऊ शकत नाही. त्यांचे डोळे ओले होऊ लागले, पण त्यांचा आवाजात अजूनही संयम होता. तेवढ्यात हॉटेलच्या एका कोपऱ्यात बसलेला आणि तिथे काम करणारा सुमारे 18-19 वर्षाचा एक मुलगा त्यांचे हे संभाषण ऐकत होता. तो उठला आणि त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, बाबा, तुम्हाला कुठे जायचं आहे? ओमप्रकाशजींनी त्या मुलाकडे पाहिले, जणू त्यांना आशेचा किरण दिसला. बाळा, आम्हाला दिल्लीला जायचं आहे. आम्ही 4 धामहून परतत होतो, पण आमची सुनबाई आम्हाला इथे जेवायला घेऊन आली आणि आता मला माहीत नाही काय झाले. आमची बस निघून गेली. तो मुलगा थोडा वेळ गप्प राहिला, मग म्हणाला, काळजी करू नका. माझे काका टॅक्सी चालवतात. ते जवळच राहतात. मी त्यांना फोन करेन. कदाचित ते तुमच्या बसपर्यंत सोडतील किंवा तुम्हाला आणखी काही मदत करू शकतील. लीलाजी थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा,
आम्हाला फक्त आमच्या घरी पोचायचं आहे. मुलाने मान हलवली आणि म्हणाला, काळजी करू नका. मग त्याने पटकन मोबाईल घेतला आणि मदतीसाठी बाहेर पडला. ओमप्रकाशजींनी लीलाजींकडे पाहिले आणि म्हणाले, बघितलं ना, देव प्रत्येक समस्येत कोणीतरी पाठवतो. आपल्याला फक्त विश्वास ठेवावा लागेल. रात्रीचे 12 वाजले होते. हॉटेलच्या बाहेर थोडीशी थंडी होती आणि आजूबाजूला एक विचित्र शांतता होती. पण त्या शांततेत आशेचा किरण ऐकू आला. हॉटेलसमोर एक जुनी टॅक्सी थांबली. गाडीतून एक माणूस उतरला, एकदम हट्टाकट्टा. त्याच्या चेहऱ्यावर अनुभवाच्या रेषा होत्या. तो सुंदर लाल होता. त्या मुलाचा काका. त्याने हात जोडून म्हटले, आई बाबा, मला तुमच्याबद्दल कळलं आहे. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला बस स्टँडवर सोडतो. तिथून तुम्हाला दिल्लीसाठी बस मिळेल. आता कोणतीही अडचण येणार नाही. लीलाजी किंचित हसल्या आणि म्हणाल्या, बाळा, देव तुला आशीर्वाद देव. आमच्यासाठी तू एक देवदूत बनून आला आहेस. पण ओमप्रकाशजी काहीतरी विचार करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि थोडासा पश्चाताप आला. सुंदरलालला त्यांचा संकोच जाणवला. त्यांनी खिशातून काही दुमडलेल्या नोटा काढल्या आणि हातात ठेवल्या. हे घ्या बाबा, हे जपून ठेवा. वाटेत उपयोगी पडतील चहा पाण्यासाठी. आणि तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये असे मला वाटते. ओमप्रकाशजी घाबरून म्हणाले, नको नको बाळा, हे बरोबर नाहीये. आम्ही ते घेऊ शकत नाही. पण सुंदरलाल अगदी सहज म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्या आईवडिलांसारखे आहात. हे पैसे कर्ज नाहीयेत, ही सेवा आहे. जर तुम्ही कधी आमच्या गावात आलात तर एकदा आम्हाला आशीर्वाद द्या. हे ऐकून ओमप्रकाशजींचे हृदय धडधडू लागले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्यांचे हात थरथरले आणि ओठ थरथरत होते आणि म्हणाले, आज मला तो दिवस पाहावा लागत आहे की अनोळखी लोकांकडून मदत घ्यावी लागत आहे. स्वतःचं मूल सोडून गेलं आणि एक अनोळखी व्यक्ती मला मदत करत आहे. लीलाजींनी हळुवारपणे त्यांचा हात धरला आणि म्हणाली, वेळ आपली आणि परखे हे दाखवून देते आणि हा काळ आपल्याला काहीतरी शिकवत आहे. टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि दोघेही हळूहळू त्यात बसले. हृदयात एक वेदना होती, पण त्याच वेळी एक नवीन आशा होती की कदाचित हा प्रवास त्यांना त्यांच्या मुलाशी पुन्हा जोडेल. बस अजूनही डोंगराळ रस्त्यांच्या अरुंद वळणांवरून जात होती. रात्रीची शांतता आणि थंड वारे आत खोलवर शिरू लागले होते. घड्याळ रात्रीचे 12:30 वाजल्याचे दाखवत होते आणि सीटच्या मागे थोडी हालचाल जाणवत होती. रोहित आता हळूहळू झोपेतून जागा होत होता. त्याने डोळे चोळत आजूबाजूला पाहिले आणि नंतर त्याच्या आई आणि वडिलांच्या सीटकडे पाहिले, जी रिकामी होती. क्षणभर त्याला काहीच समजले नाही. मग तो स्थळ उठून बसला. रीना? त्याने त्याच्या पत्नीला हळुवारपणे हाक मारली. रीनाने त्याच्याकडे हसून पाहिले. हो, तू उठलास का? आई आणि बाबा कुठे आहेत? रोहितने विचारले. त्याच्या कपाळावर सुरकुत्या आल्या. रीनाने क्षणभर आश्चर्याने मागे येऊन पाहिले. मग म्हणाली, ते तर मागे बसले होते. हॉटेलवरून परत आल्यावर मी त्यांना मागे पाहिले होतं. रोहित अचानक सीटवरून उठला आणि बसच्या मागच्या बाजूला गेला. त्याने प्रत्येक सीटवर नजर टाकली, पण आई आणि बाबा कुठेच दिसत नव्हते. त्याचे हृदय धडधडत होते. तो परत आला आणि थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला, रीना, आई आणि बाबा या बसमध्ये नाहीत. रीना थोडी गोंधळली. हे असे कसे शक्य आहे? मी पाहिले होतं की ते जेवण करत होते आणि मी पॅकेट घेऊन बसमध्ये चढले. कदाचित काय रीना? रोहितचा आवाज थरथर कापू लागला. तू म्हणालीस की तू जेवण पॅक करत होती आणि आई बाबा? रीना आता गोंधळलेल्या स्वरात म्हणाली, मला वाटले की ते मागे बसले असतील, पण असं वाटतंय कदाचित ते बसमध्ये चढलेच नाहीत. काय? रोहितचा श्वासोच्छ्वास वेगवान झाला. त्याचा आवाज थरथरत होता. तू त्यांना तिथेच चढून आलीस? ते बसमध्ये चढलेले की नाही ते तू तपासले सुद्धा नाहीस? रीना घाबरून म्हणाली. मला वाटले ती काही बोलणार तेवढ्यात रोहित रागाने म्हणाला, तू विचार करत राहिलीस आणि माझे आईवडील तिथेच राहिले. मग तो पुढे गेला आणि म्हणाला, ड्रायव्हर बस थांबवा आणि परत चला. माझे आईवडील बसमध्ये नाहीत. रोहितचा आवाज संपूर्ण बसमध्ये घुमला. अचानक बसमध्ये शांतता पसरली. आजूबाजूला बसलेले प्रवासी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. जेव्हा ड्रायव्हरला काही ऐकू आले नाही तेव्हा रोहित पुन्हा म्हणाला, ड्रायव्हर, तुम्ही थांबता का नाही? बस माघारी वळवा. तेव्हा ड्रायव्हरने रागाने उत्तर दिले, भाऊसाहेब,
ही एक खाजगी टूर बस आहे. रस्त्याच्या मधोमध युटर्न घेऊ शकत नाही. आणि आता रात्रीचे 12:30 वाजले आहेत. हे डोंगराळ रस्ते आहेत. आपण जोखीम घेऊ शकत नाही. मग ड्रायव्हरने रोहितकडे पाहिले आणि थोडा सौम्य झाला आणि म्हणाला, हो, पण मी एक काम करू शकतो. पुढे 20-25 किलोमीटर अंतरावर एक छोटासा धाबा आहे. मी तिथे बस थांबवतो. तिथून तुम्ही दुसरे वाहन किंवा बस पकडू शकता. पण एवढ्या रात्रीचं या मार्गावर कदाचितच एखादं वाहन सापडू शकेल. डोंगराच्या वळणदार रस्त्यांवर बस हळूहळू पुढे जात होती आणि रोहितच्या हृदयाचे ठोके वाढत होते. त्याचे हृदय अस्वस्थतेने जोरात धडधडत होते. त्याचे डोळे खिडकीतून बाहेर जात होते आणि त्याचं मन अस्वस्थ होते. मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, आई आणि बाबा तिथे एकटे असतील, कोणत्या अवस्थेत असतील. आणि तिथेच खिडकीजवळच्या सीटवर बसलेली रीना शांत शांत होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस दुःख होते, पण तिच्या डोळ्यात आणखी एक गोष्ट चालू होती. ती मनात विचार करत होती, मला जे हवं होतं ते झालं. आता दोघेही माझ्यापासून दूर गेले आहेत. रोहितचं लक्ष आता फक्त माझ्यावर असेल आणि तो म्हातारा माणूस आणि बाई कदाचित पुन्हा कधीच आपल्या आयुष्यात परत येणार नाहीत. बसच्या मंद प्रकाशात तिच्या ओठांवर हलकेसे हास्य उमटले. तिला वाटले की तिच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा मागे पडला आहे. पण रोहित अजूनही अस्वस्थ होता. तो पुन्हा पुन्हा मागे त्या दिशेने पाहत होता. कदाचित एखादा चमत्कार घडेल आणि त्याला त्याचे आईवडील कुठेतरी बसलेले दिसतील. पण प्रत्येक वेळी त्याची नजर रिकाम्या सीटवर जाऊन थांबायची. ड्रायव्हर मागे वळून म्हणाला, भाऊसाहेब, 15 मिनिटांत एक छोटासा क्रॉसिंग येईल. तिथे एक ढाबा आहे. मी तुम्हाला तिथं सोडतो. तिथून गाडी मिळाली तर ठीक आहे, नाहीतर सकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. रोहितने मान हलवली, पण त्याच्या डोळ्यात एक वादळ होते. तो त्याच्या डोक्याला हात लावून सीटवर बसला. रीना त्याच्या शेजारी बसली होती. ती अजूनही शांत होती, पण तिला कल्पना नव्हती की जेव्हा एखादा मुलगा त्याच्या आईवडिलांना गमावतो तेव्हा त्याच्या हृदयात बाकीचे जग निरर्थक बनते. अंधारात एका वळणावर बस हळूहळू थांबली. ड्रायव्हर म्हणाला, भाऊसाहेब, पुढे एक छोटा क्रॉसिंग आहे. तिथे एक ढाबा आहे. आता हेच एकमेव ठिकाण आहे जिथून तुम्ही एखादं वाहन घेण्याचा प्रयत्न करू शकता. खूप रात्र झाली आहे. रोहित काही न बोलता बसमधून उतरला. त्याच्या डोळ्यात अस्वस्थता होती. त्याचे पाय थरथरत नव्हते, पण त्याचे हृदय आतून थरथरत होते. मागून आवाज आला, रोहित थांब, मीही येते. रीनाचा आवाज ऐकताच रोहित वळला. त्याचा चेहरा कठोर झाला. का? तुला काय करायचं सोबत घेऊन? आई बाबांसोबत जे काही झालं ते तुझ्या निष्काळजीपणामुळे झालं आहे. रीना घाबरून आणि वेदनेने भरलेल्याचा अभिनव करत म्हणाली, रोहित, मला वाटलं होतं ते मागे बसले असतील. मलाही काळजी वाटते, खरंच. रोहितने एक दीर्घ श्वास घेतला. ही वेळ वाद घालण्याची नाही. आता फक्त त्यांना शोधायचे होते. त्याने खिशातून फोन काढला आणि त्याच्या वडिलांचा नंबर डायल केला. स्विच ऑफ. पुन्हा कॉल डिस्कनेक्ट झाला. त्याने पुन्हा डायल केला. स्विच ऑफ. किमान 20 वेळा फोन केला आहे, पण प्रत्येक वेळी एकच उत्तर, स्विच ऑफ. रोहितच्या डोळ्यात आता अश्रू येत होते. त्याने रागाने मुठ्ठ घट्ट धरली आणि मग त्याने त्याचा मोबाईल खिशात ठेवला. रीना तिथे शांतपणे उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर खोटी खोटी काळजी होती, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. रोहितने गाडीच्या प्रकाशात आजूबाजूला पाहिले. एवढ्या रात्री या जगात जागीही निर्जन आहे. पण माझ्या आईवडिलांना काहीही होऊ नये, नाहीतर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. रात्रीचा जवळजवळ 1 वाजतला होता. सगळीकडे शांतता होती आणि थोडीशी थंडी होती. रोहितच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. रीनाने घाबरून विचारले, रोहित, आता आपण काय करायचं? एखादं वाहन सुद्धा दिसत नाही. त्याच क्षणी समोरून एक जुना टेम्पो येताना दिसला. हलक्या पिवळ्या रंगाचा प्रकाश घेऊन तो हळूहळू येत होता. रोहितने हात हलवला. टेम्पो थांबला. आत बसलेला मध्यमवयीन माणूस म्हणाला, बाळा, तुला कुठे जायचं आहे? आम्हाला शिवम हॉटेलला जायचं आहे, जे जुन्या महामार्गावर आहे. माझे आईवडील तिथेच राहिले आहेत. टेम्पो ड्रायव्हर काही वेळ त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो, चला बसा. आईवडिलांसाठी निघालात म्हणून बसवतोय, नाहीतर एवढ्या रात्री असं कोणालाही गाडीत बसवत नाही. रोहितने धन्यवाद म्हटले आणि रीनाला चढण्यास सांगितले. रीना थोडी घाबरली होती,
पण रोहितच्या डोळ्यातला उत्साह पाहून ती शांत बसली. टेम्पो हळूहळू अंधाऱ्या रस्त्यावरून पुढे जात होता. सगळीकडे शांतता होती. फक्त टेम्पोचा गडगडाट आणि रोहितच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. त्याचे मन फक्त एकाच गोष्टीसाठी प्रार्थना करत होते, हे देवा, मला माझे आईवडील सापडावेत. पण मित्रांनो, रोहितला काय माहीत होते, ज्या मार्गावर तो त्यांना शोधणार होता, आता फक्त त्यांच्या आठवणी तिथे उरल्या होत्या. त्याच आई आणि बाबा तिथून आधीच निघून गेले होते. रात्रीचे जवळजवळ 2 वाजले होते. रस्त्यावर थंड वारा त्यांच्या थंडीसह वाहत होता. सर्वत्र एक विचित्र शांतता होती. पण तरीही दिल्लीला जाणाऱ्या बसचे स्टँड अजूनही जागे होतं. ओमप्रकाशजी आणि लीलाजी बस स्टँडच्या एका कोपऱ्यात एका बाकावर बसले होते. दोघांच्याही डोळ्यात थकवा होता आणि त्यांच्या कपाळावर काळजीच्या रेषा अधिकच गडद होत होत्या. जवळच एक भिकारी फुटपाथवर फाटलेल्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला पडला होता, जो वारंवार बाजू बदलत होता. कदाचित त्याला झोप येत असेल, पण भूक त्याला झोपू देत नव्हती. ओमप्रकाशजी त्याची ही अवस्था पाहू शकले नाहीत, तर त्याच्याकडे गेले आणि खिशातून काही पैसे काढून भिकाऱ्याला दिले. सुंदरलालने त्याला दिलेले हेच पैसे होते. त्यांना हे करताना पाहून लीलाजी म्हणाल्या, तुम्ही खूप छान काम केले, पण सध्या आपल्याला तिकीट पण काढावे लागेल. मग ओमप्रकाशजी हसत म्हणाले, अरे माझी प्रिय आणि निष्पाप लीला, तू खरोखरच खूप भोळी आहेस. मी तिकिटासाठी पुरेसे पैसे माझ्याकडे ठेवले आहेत. ते दोघेही गप्पा मारत वेळ घालवत होते, पण त्यांच्यासोबत काय घडत आहे हे फक्त त्यांच्या मनालाच कळत होते. समोरच एक पान दुकान उघडे होते, जिथे काही स्थानिक लोक चहा, सिगारेट आणि गप्पा मारत रात्र घालवत होते. ट्रक, टेम्पो, टॅक्सी सगळं रस्त्यावर चालत होतं. फक्त येत नव्हती ती बस, ज्या बसची ओमप्रकाशजी आणि लीलाजी अधीरतेने वाट पाहत होते. थरथरत्या हाताने पल्लू समायोजित करताना लीलाजी म्हणाल्या, आपला रोहित किती अस्वस्थ झाला असेल. आपण बसमध्ये नाहीये त्याला समजल्यावर तो कसे शोधणार आपल्याला. ओमप्रकाशजींनी एक दीर्घ श्वास घेतला. तो नक्कीच काळजीत असेल, पण माझं हृदय म्हणत आहे, तो आपल्याला घ्यायला नक्कीच येईल. शेवटी तो आपला मुलगा आहे. तो भाग आता बसण्याची जागा कमी आणि आठवणींचा आधार जास्त बनला होता. तेवढ्यात लीलाजी हळू आवाजात म्हणाल्या, तुम्ही पाहिलं का, तो चहावाल्या मुलाने आपल्याला अनेक वेळा पाहिलं आहे. तो विचार करत असेल, मध्यरात्री हे 2 म्हातारे इथे काय करत आहेत. ओमप्रकाशजींनी हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, कधी कधी वय नाही तर परिस्थिती माणसाला म्हातारं करते आणि आपले प्रियजन असूनही तो एकटा पडतो. मग तिथे एक दीर्घ शांतता पसरते. फक्त दुरून येणाऱ्या वाहनांचे दिवे आणि जवळच्या दुकानातून येणाऱ्या मृदू गप्पा. पण त्या गर्दीत, त्या प्रकाशात आणि त्या शहराच्या हालचालीत 2 वृद्ध पालक आपल्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी आतुर होते. आणि तिकडे रोहित हॉटेलच्या बाहेर पोचताच त्याचे डोळे अस्वस्थपणे आजूबाजूला पाहत होते. त्याने थेट रिसेप्शन काउंटरकडे धाव घेतली. भाऊसाहेब, इथे 2 बुजुर्ग लोक, एक बाई आणि एक पुरुष, त्यांची बस चुकली होती. तुम्ही त्यांना पाहिलं का? ते कुठे आहेत? हॉटेलच्या काउंटरवर उभा असलेला तोच मुलगा, ज्याचे काका सुंदरलाल होते, रोहितला पाहून म्हणाला, अरे भैया, तुम्ही खूप उशीर केलात. माझ्या सुंदरलाल काकांनी तुमच्या पालकांना बस स्टँडवर सोडले आहे. त्यांना आतापर्यंत एखादी बसही सापडली असेल, आणि जर ती सापडली नसेल तर ते अजून तिथेच असतील. रोहितला थोडं हायसं वाटलं. देवाचे आभार, मला आता बस स्टँडवर जावे लागेल. तो लगेच बाहेर पडला. रीनाही त्याच्या मागे धावली. दुसरीकडे बस स्टँडवर पसरलेली शांतता जवळून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजाने भेदली जात होती. हवा थंड होती आणि रात्र अंधार पसरवत होती. ट्यूबलाईटच्या मिनमिनत्या पिवळ्या प्रकाशात लीलाजींचे थकलेले डोळे येणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे आशेने पाहत होते. जवळच बसलेले ओमप्रकाशजी तिच्याकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरही काळजीच्या रेषा होत्या. लीला, तू इथे बस. ते एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, मी बस शोधतो. ती अजून का आली नाही ते मला समजत नाही. मीही तुझ्या सोबत येते, लीलाजी हळू आवाजात म्हणाल्या. मग ओमप्रकाशजी म्हणाले, नको. मग त्यांनी लीलाजींच्या थरथरत्या हातांवर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणाले, लीला, तू थकली आहेस. तू इथे बस. मी लवकरच परत येईन. त्यांच्या डोळ्यात एक थकलेली पण प्रेमळ चमक होती. जणू काही ते म्हणत होते, तू काळजी करू नको, मी सगळं सांभाळून घेईन. ओमप्रकाशजी हळूहळू रस्त्याकडे जाऊ लागले. हातात टॉर्च नव्हती, पण डोळ्यात आशेची ज्योत होती.
रात्रीचे सुमारे 2:30 वाजले होते. रस्ता सुनसान होता, पण कधीकधी दूरवरून येणाऱ्या वाहनांचे दिवे त्यांचा प्रकाश पसरत होते. आणि मग दूर कुठेतरी एका ट्रकचा गडगडाट ऐकू आला. तेजस्वी हेडलाईट्स समोरून धावत येत होती. ओमप्रकाशजींनी क्षणभर मागे वळून पाहिले, पण तो ट्रक अनियंत्रितपणे त्यांच्या दिशेने येत होता. एका मध्यधुंद चालकाने ना बाजू घेतली ना हॉर्न वाजवला. मग एक मोठी टक्कर झाली आणि ओमप्रकाशजींची वेदनादायक हाक. क्षणार्धात सगळं संपलं. ओमप्रकाशजींचे शरीर दूरपर्यंत हवेत उडत राहिले. त्यांचे डोके दगडांवर आदळले आणि रक्ताची एक रेषा रस्त्यावर पसरली. उर्वरित भाग लवकरच.